आणि या राजकीय बातम्यानंतर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते विधानसभा निवडणुकीसंदर्भातली। आगामी विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचंही बोललं जात आहे। योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्यास मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा आता उशिराने केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय सांगाल विधानसभा निवडणुकीसंदर्भातली नेमकी काय माहिती मिळते? नक्कीच ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका होणे गरजेचं होतं, मात्र त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत असंच एकंदरीत चित्र आहे। कारण की झारखंडची निवडणूक आहे ती महाराष्ट्राबरोबर होत होती, मात्र झारखंडची निवडणूक अगोदर जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाहीये। आणि ज्यावेळेस निवडणूक आयोगाने देखील स्पष्ट कारण दिले की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सण आहेत आणि त्या सणांमुळेच कुठेतरी ही निवडणूक आहे ती पुढे ढकलली जात आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं होतं। आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही सुरू केली आणि या योजनेचे पैसे देखील आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये द्यायचे होते आणि ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठीच कुठेतरी ही निवडणूक आहे ती पुढे ढकलल्याचं आहे ती सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील ह्या योजना सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीच खरं तर हा कार्यक्रमाचा निवडणुकीचा पुढे ढकलला जात आहे आणि यामध्ये डिसेंबरमध्ये खरं तर ही निवडणूक होईल असं देखील म्हटलं जातं। अगदी नक्कीच, धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।